सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 19 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि सर्वांना विनंती आहे की माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला, जेणेकरून सबस्क्रायबर आणि व्ह्यूवर्स वाढतील. आता मंजुश्री गाडीत बसली आणि गेली. त्यानं तिला सांगितलं होतं की पोहोचल्या मला फोन कर, आणि त्यानं तिच्या भावालासुद्धा फोन करून सांगितलं होतं की साधारण 4-5 तासात गाडी येईल आणि तुम्ही स्टॉपवर जाऊन उभा राहा, बस स्टँडवरती येण्या अगोदरच, आणि तिला उतरून घ्या, अशी तो तिची लहान मुलीसारखी काळजी घेत होता. मग तसा तिचा भाऊ तिथं गेला. मंजुश्री खूप वैतागली होती प्रवासानं आणि उलट्यांनी. शिवाय त्याच्या गावाची बस पण आली होती. मग ती तिच्या भावाला म्हणाली, आपण घरी गेल्यावर फोन करूया का शेजारच्या फोनवरून? आता माझी इच्छा नाही इथं थांबण्याची, आणि कधी एकदा घरी जाऊन पडते असं झालं आहे मला. मग ते गडबडीत घरी आले आणि फोन करायचा राहूनच गेला. विजय मात्र 5-6 तास उलटून गेले आणि त्यांच्या फोनची वाट बघत होता. ती व्यवस्थित पोहोचली की नाही अशी शंका त्याला येत होती. ती प्रवासात झोपते, तिला काही झालं तर नसेल ना, असं राहून राहून त्याला वाटायचं. मग त्यानंच न राहून आता ते घरी गेले असतील म्हणून तिच्या शेजारी फोन केला. तर तो माणूस म्हणाला, आत्ता मी गावी आलो आहे, उद्या घरी जाईन. आणि विजयचा हिरमोड झाला. आता हे दोघेही फोन करत नव्हते. विजय खूप कासावीस झाला होता आणि त्याला खूप राग आला होता. इतक्या केअरलेसपणे हे दोघे कसं वागू शकतात असं वाटून त्यानं शिव्या घातल्या, मंजूला पण आणि तिच्या भावाला पण. पण आता ते तरी काय करणार? इथं त्यांना फोन करायला साधनच नव्हतं, तेवढा एकच फोन होता. मग पुन्हा मंजुश्री निवांत झोपली आणि विजय मात्र तिच्या काळजीमध्ये जागत होता. मग सकाळी सकाळी मंजू चुलीपुढे बसली कोवळ्या उन्हामध्ये, आणि तिच्या अंगावर ती सोनेरी किडनी पडली आणि तिचं रूप खूप उजळून आलं होतं. खूप खूप सुंदर दिसत होती ती, अगदी केवड्याच्या बनातल्या नागिनीसारखी. मग शेवटी तिचा फोन असणारा शेजारी परत आला आणि म्हणाला, म्हणजे अगं काय गं तुझा नवरा, त्यानं मला किती वेळा फोन केला आणि घरी जा प्लीज म्हणून इकडे पाठवलं. तू फोन का नाही केला गं त्याला? किती काळजी करतात गं पाहुणं तुझी. तशी मंजू हसायला लागली आणि झालं लगेच त्याचाच फोन आलासुद्धा. त्याला तर धीरच नव्हता आणि ती म्हणाली हॅलो, आणि विजय तिला खूप बोलला. अक्कल बिक्कल काढली तिची आणि तीही चिडली. त्याची इतकी दादागिरी खपवून घेणार नाही असं म्हणाली. मला काय कोण खाणार आहे की काय रस्त्यात? मला माझं रक्षण करता येतं. तो म्हणाला, तुला साधी योग्य बस पकडता येत नाही आणि म्हणे रक्षण करता येतं, अतिशहाणी आहेस तू. मग तीही चिडून म्हणाली, तुम्ही मला असं बोलू शकत नाही, मीही तुम्हाला अतिशहाणा म्हणू शकते. तो म्हणाला, म्हणू शकता नाही, ऑलरेडी म्हणालीस तू मला अतिशहाणा. तिला आता फार राग आला होता आणि मग तो म्हणाला, आत्ता एक लक्षात ठेव, परत येताना तरी मला फोन कर आणि मग मी तुला स्टँडवर पिकअप करायला येतो आणि हॉस्टेलवर सोडतो. पुन्हा अतिशहाणपणा करू नकोस. मग ती काहीच नाही बोलली आणि रागात फोन ठेवून दिला. आणि झालं, ही टॉम अँड जेरी प्रेम करण्याआधी, एकमेकांशी लग्नाआधी गुलूगुलू बोलण्याआधी कचा भांडले एकमेकांशी. दोघांच्याही मनात इतके दिवस साठलेला थोडा थोडा राग होता, तो आज बाहेर पडला. आणि आत्ता कुठे मनात बसायला लागलेला जो नवरा होता ना, तो कपाळात बसला. आणि ते सगळं बघून तिचा भाऊ आणि आई तर घाबरलेच. मग परत येताना मात्र त्यानं सांगूनही तिनं त्याला काहीच सांगितलं नाही मुद्दाम. फोनही नाही केला आणि भावाला म्हणाली, तुला सांगून ठेवते, तू पण अजिबात फोन करू नकोस त्या गेंड्याला. यमराजसारखा त्या छोट्या गाडीवर बसतो, बघूच काय करतोय. त्याला आता चांगलाच हिसका दाखवते. आणि भाऊ बिचारा, त्याची दोघांच्यामध्ये झालं की सँडविच. त्यानं तिला गाडीत बसवली आणि ती गुपचूप परत आली. पण तिच्या भावानं मात्र आत्ताच कशाला त्याला दुखवा आणि त्याच्याशी पंगा नको म्हणून त्याला फोन करून सांगितलं की ती बसमध्ये बसली आहे, ती तुम्हाला स्टँडवर आल्यावर फोन करेल. मग ती पुन्हा 4-5 तास प्रवास करून गेली. पण याचा क्लास थोडा लेट सुटला आणि तो पुन्हा गडबडीत स्टँडवर येऊन बघतो तर ती नव्हती. सगळं स्टँड शोधलं, पुन्हा वैतागला. मग नंतर तो हॉस्टेलच्या दिशेने बघत गेला तर ती भली मोठी बॅग घेऊन चालत निघाली होती.
त्याला तर पुन्हा तिला स्टँडवर घ्यायला यायचं होतं आणि तो तसाच करेल, तिच्यासमोर बसेल म्हणून ती गुपचूप येऊन हॉस्टेलला निघाली होती. रिक्षासुद्धा केली नाही, चालत गेली. रिक्षाचे 10 रुपयेसुद्धा तिला वाया घालवू वाटत नव्हते, कारण चालणं तिला जास्त अवघड वाटत नव्हतं आणि मुळातच ती आळशी नव्हतीच अजिबातच. त्याला आता खूप राग आला होता तिचा. पण मग तो तिला न चिडता म्हणाला, चल बस गाडीवर. तरीही ती बसत नव्हती, पुढं पुढं चालत होती आणि चेहरा तसाच मारक्या म्हशीसारखा. आता बघणारे थोडे संशयानं बघत होते की हा बाबा का मागं लागला आहे या मुलीच्या, ती तर त्याच्याकडं बघतही नाही. म्हणून आता तिला जास्त तो फोर्स करू शकत नव्हता. पण शेवटी ती गाडीवर बसली नाहीच, चालत गेली हॉस्टेलवर. ती पुढं पुढं आणि तो मागं मागं. आणि त्यानं हताश होऊन डोक्यावर हात मारला आणि मला, देवा रे, ही तर माझ्यापेक्षा जास्त हट्टी आहे की. मग संसार कसा होणार? मी एक दगड टाकला तर ही 10 दगड टाकणारी आहे. मेलो बाबा मी. मला ही कशी सांभाळून घेणार की मलाच हिला सांभाळावी लागणार काय माहीत. उगीच 36 गुण असलेली बायको केली, कारण आयुष्यभर 36चा आकडा असणार आमचा. 63चा आकडा होऊन तोंडाला तोंड लागणारच नाही, कायम पाठीला पाठ 36च्या आकड्यासारखी. मग त्यानं थोडे दिवस जाऊ दिले आणि विजयच्या आता डोक्यात एक कल्पना आली. ती माझ्या एकट्यासोबत फिरायला येत नाही ना, मग आता एक कामच करूया. म्हणून त्यानं त्याच्या स्टाफ मेंबर होत्या ना त्या मॅडम एक, त्यांचे मिस्टरसुद्धा त्याचे स्टाफ मेंबर्स होते आणि त्या दोघांचंही लव्ह मॅरेजच होतं. त्यामुळे त्यांना हे असलं चोरून भेटणं वगैरे चांगलं माहीतच होतं. आणि मग त्यांची मदत घ्यायचं ठरवलं. पण तिच्यासोबत फिरायला जायचं आहे असा त्यानं चंग बांधला, कारण ते सगळे त्याला म्हणायचे की विजय सर, लग्न इतक्या जवळ आलं आहे, मुलगी इतक्या जवळ येऊन थांबली आहे, मग तुम्ही शनिवार रविवार इथेच का असता हो, फिरायला का जात नाही? लग्नाच्या आधीचे ते गुलाबी गुलाबी दिवस खूप छान वाटतात, मग पुन्हा लग्न झालं की आहेच की रोज तेच तेच. मग विजय म्हणाला, आता मुलीने यावं की नाही फिरायला, की एकटा एकटा जाऊ? सांगा, कसं जाऊ मी एकटाच? ती येतच नाही तर काय करू? मग त्या मॅडम म्हणाल्या, ठीक आहे, मी असल्यावर तरी येईल ना, ती खेड्यातून आली आहे म्हणून ती तुमच्यासोबत येत नसेल. विजय म्हणाला, पण मी तिला खाणार आहे का तेव्हा? हातही लावणार नाही, किस वगैरे तर मागणारच नाही. आणि हे विजयराव काय काय विचार करत होते. मुळात लग्नाच्या आधी फिरून हे असले उद्योग पण करतात का, याची मंजूला कल्पनाच नव्हती. म्हणजे लग्न झाल्यानंतरही काय करतात याचीच कल्पना नव्हती आधीच तिला. तर लग्नाआधीची कशी असेल? आणि असले डोक्यातही नव्हतं काही तिच्या. त्याच्या डोक्यात असं काही असेल याची शंकासुद्धा तिला आली नाही. खूपच कच्ची लिंबू होती मंजू या विषयात. आणि पक्का रोमॅटिक असणारा हा विजय. मग तो म्हणाला, मॅडम, ती साधं हॉस्टेलच्या बाहेर येऊन मला बोलत नाही, हसत नाही, तर फिरायला कधी येणार? मॅडम म्हणाल्या, आपण तिला सांगायचंच नाही की फिरायला जायचं आहे. खरेदीचा बहाणा करून तिला हॉस्टेलच्या बाहेर काढून मग नेऊ फिरवायला. एकदा तिथं गेली की मग आम्ही दोघं बहाणा करून काहीतरी कारण सांगून परत येतो. मग तुम्ही दोघं एकमेकांच्या हातात हात घालून मनसोक्त आस्वाद घ्या आणि फिरा. अहो, ती बहुतेक तुम्ही एकटे आहात ना म्हणून येत नसेल तुमच्यासोबत. आणि विजयराव लागले की स्वप्न बघायला तिच्यासोबत हातात हात घालून फिरण्याची. स्टँडवर कशी बसली होती ती नाईलाजानं त्याच्यासमोर. फक्त तसं बसायचं होतं एकमेकांसमोर आणि तिला मनसोक्त बघायची, इतकीच माफक अपेक्षा होती त्याची. मग विजय म्हणाला, मॅडम, आधी आपण काय करूया, मला तिच्यासाठी नवीन ड्रेस घ्यायचे आहेत, ते घेऊया आणि ते घालूनच जाऊया फिरायला. तिचे सगळे ड्रेस जुने झालेत. मग त्या मॅडम आल्या हॉस्टेलवर आणि मंजुश्रीला म्हणाल्या, चल आपण जाऊया खरेदीला. मंजुश्री म्हणाली, कुठे? मॅडम म्हणाल्या, अगं तुझ्यासाठी काही खरेदी करायची आहे सरांना, चल. मंजुश्री म्हणाली, मला काही नको, माझ्याकडे आहे सगळं. तरीही त्या म्हणाल्या, चलच. आता अचानक हे खरेदीचं काय मध्येच काढलं हे तिला समजेना.
पण आता त्या मॅडम होत्या म्हणून ती जास्त काही रूडली बोलत नव्हती. विजय म्हणाला, अगं मॅडमची चॉईस छान आहे म्हणून चल. आणि त्या इतक्या लांबून आलेत तुझ्यासाठी, त्यांचा मान राखण्यासाठी तरी चल. आता तिचा नाईलाज झाला आणि तिनं सोबत एक मैत्रीण असावी म्हणून घेतली. तो म्हणाला, अगं मैत्रीण कशाला, फक्त तू चल. तिनं कपाळावर आठ्या पाडल्या आणि म्हणाली, मैत्रीण का नको, दुकानातच जायचं आहे, परत यायचं आहे ना. आता त्यानं मनातच डोक्यावर हात मारून घेतला. भिंडोक कुठली, हिच्या मैत्रिणीला म्हणालो ना की चल येतेस का माझ्यासोबत, तर एका पायावर तयार होईल माझ्यासोबत फिरायला. पण ही येडी मुलगी येणार नाही, होणाऱ्या नवऱ्यासोबत सुद्धा. कसली मागास विचाराची आहे ही कुणास ठाऊक. मग दुकानात गेल्यावर मंजुश्री म्हणाली, मला साडीच घ्यायची आहे. आणि विजयनं पुन्हा तोंडवाकडं केलं. त्याला तिच्यासाठी एक छान ड्रेस घ्यायचा होता आणि हिचं आपलं साडी. तो जरा वैतागला पण काही नाही बोलला, कारण तिचा मूड लगेच चेंज व्हायचा. रागात असली की लगेच निघून जायची ती जिथून आहे तिथनं. पण आता त्याला तर त्याच्या चॉईसने तिला जीन्ससुद्धा घ्यायची होती. पण ही हेडंबा ऐकेल तर शपथ, एक शब्द ऐकून घेत नव्हती. मग पुढचं काही बोलायलाच नको. मग तरीही विजय म्हणाला, साड्या आपण नंतर घेऊया, आता एक छान ड्रेस घे. मग तिने आपलं मोरफंकी रंगाचं ड्रेस मटेरियल घेतलं आणि म्हणाली, चला आता झालं ना, मला जायचं आता. मोजून फक्त 20 मिनिटात तिनं ते सगळं उरकलं. आता कसं बोलायचं हिला की आपण इकडच्या इकडे फिरायला जाऊ. पुन्हा चिडणार होती ती आणि निघाली की चालत हॉस्टेलवर. विजयने आता त्या मॅडमच्या तोंडाकडे बघितलं. तशा मॅडम म्हणाल्या, अगं कुठं निघालेस मंजुश्री. मंजुश्री म्हणाली, तुम्ही म्हणाला होता ना खरेदी करायची, झाली की खरेदी. एवढ्यासाठीच तुम्ही बोलावलं होतं ना मला. आणि आता असं जर म्हटलं की तुला फसवून बाहेर आणली होती तर मंजुश्रीनं त्या मॅडमना पण सोडलं नसतं. म्हणून त्या मॅडम म्हणाल्या, आपण थोडंसं फिरायला जाऊया की, पन्हाळ्याला, रंकाळ्याला वगैरे. आणि मंजुश्री पुन्हा चेहऱ्यावर नापसंती दर्शवत म्हणाली, मला अभ्यास आहे, मला अभ्यासात गॅप पडलेला चालत नाही. आणि त्या मॅडम तिचा तो चेहरा बघून थोड्या हादरल्याच. राग, नापसंती सगळं दिसत होतं त्या चेहऱ्यावर. आणि त्या म्हणाल्या, बरं जा तू. विजय फार निराश होऊन म्हणाला, ओके चल मी सोडतो तुला. मंजुश्री म्हणाली, फक्त 7 मिनिटांचा रस्ता आहे, मी आणि माझी मैत्रीण जाऊ शकतो चालत. आणि तो हो नाही म्हणायची वाट न बघता ती निघून पण गेली. आणि विजयने पुन्हा डोक्यावर हात मारला. त्याचा एक ना एक इलाज ती खोडूनच काढत होती. त्याची आता इच्छा होती की निदान तिला ज्यूस तरी पाजावा. पण तिनं त्याचा सगळा मूड घालवला. पुढं करून ठेवलेली सगळी तयारी वाया गेली. म्हणून त्यानं आता तिला काहीच विचारलं नाही. आणि तो चिडून म्हणाला, आय घाल तुझी, गेलीस तर जा, असं म्हणून तिला काहीच नाही बोलला. ज्यूस नाही ना, काही नाही विचारलं तिला. आणि त्या मॅडम म्हणाल्या, विजय सर, मला असं वाटतं की तुम्ही लग्नाच्या आधी तिला फिरवण्याचा नाद सोडून द्या. जे काय असेल ते लग्न झाल्यावर करा. मुलगी खूपच स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि अशाच मुली चांगला संसार करतात. आणि तो मनात म्हणाला, काय माहीत चांगला संसार करेल की आता कशी माझ्या प्रत्येक प्लॅनिंगला सुरुंग लावते तसं संसाराला पण सुरुंग लावेल. मग आता तो नेहमी तिच्या कॉलेजमध्ये राजरोषपणे यायचा. त्याचं नेहमी तिथे कामही असायचं. तो ऑफिसमध्ये बसायचा, ती मात्र ढुंकूनही त्याच्याकडे बघत नव्हती. ती भली आणि तिचं काम भलं. तो प्राचार्यांपाशी येऊन बसला की प्राचार्या मंजुश्रीला हाक मारायच्या आणि दोघांमध्ये देश समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करायच्या. आता इथं होते ते रेक्टर, सगळ्या मुली, प्राचार्य, प्राध्यापकांपासून सगळे मागे लागले होते त्या दोघांच्या. पण मंजुश्री अजिबात बोलणं भानगड नाही. मग तिथेच बिल्डिंगच्या खाली वडापावची गाडी होती. शनिवार रविवार मुली फॉर ए चेंज म्हणून तिथला वडापाव खायच्या. विजयला हे समजलं की मंजुश्रीसुद्धा खाते तिथला वडापाव आणि त्याला किळसच आली, कारण तो रोज ती वडापावची गाडी बघायचा. तिथे कुठनं पाणी आणतात, ते तेल कसलं वापरतात, त्या बायका कोण आहेत बनवणाऱ्या, झोपडपट्टीतल्या वडापाव, हे त्याला
सगळं माहीत होतं आणि त्याला मुळात असं काही बाहेर खाणं पसंत नव्हतं. एक दिवशी वडापावच्या गाडीजवळच त्यानं तिला गाठली आणि म्हणाला, मंजू, इथले वडापाव कशाला खातेस? तू नको खाऊ इथले. तुला हवे असतील तर मोठ्या हॉटेलमध्ये नेतो ना आणि खाऊ घालतो. इथं खूप घाणेरड्या पद्धतीनं बनवतात, असं तो वाकडं तोंड करून म्हणाला. आणि तिला त्याचा राग आला आणि मनात म्हणाली, स्वतःकडे जास्त पैसे आहेत म्हणून असं बोलतोय, पण गरीबाला स्वस्त काय मिळतं का तेवढंच बघावंसं वाटतं. इथला पडा वडापाव 2 रुपयानं स्वस्त होता. त्याचं मात्र आता इथंही ती काय करते, कुठं जाते, काय खाते सगळीकडे लक्ष असायचं. आणि ती म्हणाली, मला इथलाच वडापाव खायचा आहे. आणि मग त्यानं रेक्टरला सांगून सगळ्याच मुलींचा वडापाव खाणं बंद केलं तिथला. आणि तिने पुन्हा तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली, आई, त्या माणसांना सांग आता मी काय खाते, कुठलं खाते यावर सुद्धा लक्ष ठेवतोय, नाहीतर मी येईल बरं तिकडं निघून, सांगून ठेवते. आता असंच सततच व्हायचं. तो तिला काहीतरी म्हणाला की ती लगेच आईला फोन करायची आणि आई विजयला फोन करायची आणि ओरडायची. विजयची तर नुसती कोंडी करून टाकली होती या मायलेकींनी. मग आज पुन्हा महिना भरला आणि तो तिचे पैसे भरायला आला. पैसे भरले आणि तिला म्हणाला, तुला काही पैसे हवे आहेत का? 2 महिन्यापूर्वी त्यानं 500 रुपये दिले होते तिला त्या काळात आणि आता ते संपले होते खरं. DEDला आहे म्हटल्यावर शैक्षणिक साधन बनव, हे विकत आण, ते विकत आण, अशातच पैसे गेले होते. आणि ती मान खाली घालून म्हणाली, हो, हवेत पैसे. आणि आता त्याला फार बरं वाटलं होतं, कारण ती कुठल्या तरी गोष्टीला हो म्हणाली म्हणून. मग तो म्हणाला, किती पैसे हवेत तुला? आता त्याला फक्त टाईमपास करायचा होता बरं का, आणि तिच्याकडून जास्तीत जास्त बोलून घ्यायचं होतं. नाहीतर ही मुकी काही बोलतच नव्हती स्वतःहून. हा, हू, नको, नाही इतकंच बोलायची. आणि तिनं खूप वेळेस समोर उभा राहावं म्हणून मग तो म्हणाला, सांग की किती पैसे देऊ, किती पैसे हवेत तुला? आणि मंजुश्री म्हणाली, तुम्हाला हवेत तेवढे द्या. आणि विजयचा पुढचा प्रश्न, म्हणजे नक्की किती हवेत? मी किती देऊ? मी काय समजायचं की तुला किती हवेत? पुन्हा मंजुश्री म्हणाली, तुम्हाला माहिती आहे ना किती हवे असतात, दरवेळीसारखे तेवढे द्या. आता विजयला माहीत होतं की मुलगी काटकसरी आहे. इथे आल्यापासून त्याचा खूप खर्च बचत झाला होता. त्याला तर वाटलं खूप पैसा खर्च करेल ही, कारण मुलींना काय काय लागतं ना. त्यानं जितका तिच्यासाठी पैसा बाजूला काढून ठेवला होता तो होता तसाच होता. मग विजय म्हणाला, सांग ना किती देऊ? 1000 देऊ, 2000 देऊ की 5000 देऊ? मग भोळ्या मंजूला खरंच वाटायचं की मला खरंच हे 5000 देणार का? माणूस किती मोठ्या मनाचा आहे, कारण मंजू स्वतः शब्दांची पक्की होती. हे करणार म्हटलं की करायचीच, आणि जर नसेल करणार तर नाहीच म्हणायची. मग तिला वाटलं सगळे तिच्यासारखेच सत्यवचनी असतात. देतो म्हणतोय तर खरंच देईल 5000 रुपये, पण कशाचं काय? मग मंजुश्री म्हणाली, मग द्या 5000 रुपये. तर बंडलबाज चतुर महाबनेल विजयराव इतक्या सगळ्या नोटांमधून फक्त 1 नोट काढायचे आणि तिच्या हातावर टेकवायचे. आणि तेव्हापासूनच तिला चुना लावायला सुरुवात केली होती. आणि ती तोंड वाकडं करून भ्रमनिराश होऊन त्याला मनातच म्हणाली, कवडी चुंबक कुठला, चेंगूट आणि खोटारडा. वेळही पाळत नाही, साखरपुड्याला किती उशीर आला, आणि स्वतःचा शब्दही पाळत नाही. मग आता तिचे स्पोर्ट सुरू झाले. कबड्डी, खो खो, भाला, थाळीफेक, व्हॉलीबॉल, धावणे, सगळ्या खेळात मंजू नंबर 1 होती. डान्स, गाणी, रोजची प्रार्थना, चित्र तर खूप सुरेख काढत होती. ती खरंच अष्टपैलू होती अगदी सगळ्या गोष्टीत. लहानपणापासून यातलं काहीच केलं नाही म्हणून आता खूप मनापासून सगळं करायची आणि जिंकायचीच. तिच्याशिवाय टीम बनतच नव्हती. मग एके दिवशी हाफ स्पोर्ट पॅन्ट घालून ती कबड्डीची प्रॅक्टिस करत होती. गोरे गोरे पाय मांडीपर्यंत उघडे होते आणि वर टी-शर्ट होता. आणि त्यानं खिडकीतून तिला पाहिलं की, आणि तिला तशी बघून त्याचं पाणी पाणी झालं. त्याचे डोळे पुन्हा मादक झाले. किती हॉट आणि सेक्सी दिसत होती ती. पण त्याचवेळी इतर मुलं आणि पुरुष तिला बघतच होते आणि त्याला तिचा रागच आला. मग तो लगेच कॉलेज सुटल्या गेला आणि तिला त्याच्या स्टाईलमध्ये बोलत म्हणाला, हे बघ, आपण फक्त इथं अभ्यास करायचा, हे खेळ वगैरे खेळण्याची गरज नाही. आपल्याला टीचर व्हायचं आहे, स्पोर्टमन नाही व्हायचं, समजलं का? उद्यापासून सगळी प्रॅक्टिस बंद कर.
आणि आता तर हे सगळं मंजूनं ऐकलं आणि ती हादरलीच, कारण आता ती तर कॅप्टन होती त्यांच्या टीमची, कॉलेजच्या. आणि तिनंच जर असं प्रॅक्टिस बंद केली तर कसं होणार? ती नसेल तर काहीच चालणार नव्हतं. तिला खेळ आवडत होते, त्याचं बोलणं तिला आवडलं नाही, त्याचा हेतूही समजला नाही, कारण तो उघड बोललाच नव्हता की तुझ्या मांड्या दिसतात आणि तू खेळू नकोस. तिला वाटलं तो पुन्हा दादागिरी करतोय तिच्यावर. हा कोण मला गेम सोडायला सांगणारा? अजून नवरा झाला नाही तो आणि इतकी प्रॅक्टिस केली त्याचं काय? आणि तिला राग आला की त्याचा. मग तो म्हणाला, समजलं की नाही, लग्न फक्त 1 महिन्यावर आले, तू हे सगळं बंद कर, समजलं ना? आणि ती त्याला एक डॅशिंग लुक देत म्हणाली, नाही समजलं, करा लग्न कॅन्सल, आणि गेली निघून. आणि विजयराव हादरले की आणि पळतच गावी गेले. पण लग्न मोडायला नाही तर तारीख काढायला. तारीख काढली 6 मे, मुहूर्त 1:35 दुपारचा. आणि तिला आता 6 मेलाच 1:36 गंमत दाखवतो, असं तो दात ओठ खाऊन म्हणाला. पण पुन्हा 36 हा आकडा आलाच की. आणि त्याच्या मनात आलं, या 36 नखरेवालीसोबत कायम 36चा आकडा करूनच राहायचं की काय मी, असं म्हणून तो पुन्हा हवालदिल झाला आणि स्वतःला पुन्हा प्रमोट करत म्हणाला, फक्त लग्न होऊ दे, मग बघ कसा हिंगा दाखवतो.